गोवा पुणे विमानात धक्कादायक प्रकार। स्पाइस जेटच्या गोवा पुणे SG-1080 फ्लाइटमध्ये हवेत असतानाच गोवा पुणे विमानात धक्कादायक प्रकार घडलाय। स्पाइस जेटच्या गोवा पुणे SG-1080 फ्लाइटमध्ये हवेत असतानाच खिडकीची फ्रेम निखळली आणि व्हिडिओ व्हायरल झालाय। स्पाइस जेटने स्पष्ट केले की फक्त आतील ट्रिम म्हणजे शेड फ्रेम ढासळलीये, प्रवाशांच्या सुरक्षेला धोका नाहीये। विमान सुरक्षितपणे पुण्यात उतरलं, फ्रेम दुरुस्त करण्यात आली आणि प्रवाशांमध्ये चिंता। विमान सुरक्षित आहे का? कोणतीही जखम नाही, पण प्रश्न मात्र अनेक आहेत। कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 22 वर्षीय तरुणीवरती कुरिअर बॉय बनून आलेल्या तरुणाने घरात घुसून अत्याचार केल्याचा आरोप आहे। आरोपीने तरुणीच्या तोंडावरती स्प्रे फवारून तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। अत्याचारानंतर आरोपीने पीडितेसोबत सेल्फी घेत धमकी दिली आहे की मी परत येईन आणि या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे। मुंबई पोलिसांनी बॉम्बे उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट म्हटलंय की दिशा सालियन यांचा मृत्यू हा आत्महत्या होती आणि यात कोणताही घातपात किंवा कट कारस्थान आढळून आलेलं नाहीये। त्यामुळे या प्रकरणात शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला। लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये वृद्ध शेतकरी आपल्या 2 मुलींच्या मदतीने नांगर करताना दिसतायत आणि त्यांचं हाल पाहून अनेकांनी दुःख व्यक्त केलंय। तर अभिनेता सोनू सूदने थेट मदतीचा हात पुढे केलाय। सोनू सूदने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरती या व्हिडिओवरती प्रतिक्रिया देत सांगितलंय की हे दृश्य पाहून मन अगदी हेलावलंय आणि मी या कुटुंबाला गुरं म्हणजे जनावरं पाठवणार आहे, जेणेकरून या मुलींना आपल्या वडिलांसोबत शेतात राबावं लागणार नाहीये। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू दयानंद पडळकर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले आहेत। जत तालुक्यातील 82 वर्षीय शेतकरी महिला विठाबाई पडळकर यांनी दावा केलाय की त्यांच्या 17 एकर जमिनीवरती दयानंद पडळकर यांनी बळकावून ताबा घेतला आहे आणि या प्रकारचा निषेध करण्यासाठी विठाबाई पडळकर यांनी थेट महाराष्ट्र विधान भवनाबाहेर आंदोलन केलंय। त्यांनी हातात फलक घेऊन शासनाकडे मदतीची याचना केली आहे। वृद्ध वयात आम्हाला स्वतःचीच जमीन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, आमदाराच्या नातेवाईकांकडून अन्याय होतोय असंही त्यांनी सांगितलंय। वॉशिंग्टन येथे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी मोठं वक्तव्य करत स्पष्ट केले की भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने थेट संपर्क साधून सीज फायरची विनंती केली आणि या सीज फायरमध्ये कोणत्याही तृतीय पक्षाचा हस्तक्षेप नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलंय। जयशंकर म्हणालेत की पाकिस्तानकडून सैनिकी हॉटलाईनरद्वारे संपर्क साधण्यात आला, त्यांनी सीज फायर मागितली आणि आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा आरोप फेटाळून लावत हा निर्णय पूर्णतः भारत पाकिस्तान दरम्यानचा बिलॅटरल निर्णय होता असंही त्यांनी स्पष्ट केलं। गाझियाबादच्या इंदिरापुरम परिसरात राहणाऱ्या एका NRI महिलेसोबत वायफाय इन्स्टॉल करण्यासाठी आलेल्या तंत्रज्ञानाकडून त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। समीर चौहान असं आरोपीचं नाव असून त्याने मैत्री करण्यास नकार दिल्याचं संबंधित महिलेचा फोटो आणि मोबाईल नंतर एक्सकॉर्ट सर्व्हिसच्या नावाने इंटरनेटवरती टाकला आणि पीडितेने सांगितलं की तंत्रज्ञाने सुरुवातीला मैत्री करण्याची विनंती केली, पण नकार दिल्यानंतर तो तिला सातत्याने फोन मेसेज करत होता। इतकंच नाही तर तिने आणि तिच्या कुटुंबियांवरती गंभीर परिणाम होईल अशा धमक्या त्यांनी दिल्यात। मुंबई शहरातील कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका प्रसिद्ध गुजराती टीव्ही अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाने कांदिवली वेस्ट येथील सागर सी रुख या उंच इमारतीच्या 57व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। या घटनेने परिसरात आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांनुसार बुधवारी संध्याकाळी घरातील किरकोळ वादानंतर मुलगा घरातून बाहेर पडला आणि काही वेळातच त्यानं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय। प्राथमिक माहितीनुसार त्याला ट्युशनला पाठवण्यावरून आईशी वाद झाल्याचं समोर आलंय। पंतप्रधान किसान सन्मान निधीच म्हणजे PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची हजारो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत 3 हप्त्यात थेट बँक खात्यात जमा केली जाते। सरकारकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT प्रणालीचा वापर करून ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाते, त्यामुळे कोणताही दलाल किंवा मध्यस्थ नसायला मदत होते। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली। 2 जून रोजी एका गतिमंद तरुणीवर वाल्मिक कराड यांच्या समर्थक नानासाहेब चौरे यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। घटनेवेळी पीडित तरुणी आरोग्य उपकेंद्रात जात असतानाच थांबली होती, तेव्हा आरोपीने तिला सहकुटुंबियाची उपस्थिती असल्याची भीती दाखवून अत्याचार केलाय। आरोपीला केज पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावरती केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।